कमलाजी आपल्या खोलीत कपाटातून साड्या काढत होत्या तेव्हाच त्यांची सून मधूने त्यांना जोरात आवाज दिला. आई, लवकर या, बघा हे पुन्हा मला त्रास देत आहेत. कमलाजी सुनेचा आवाज ऐकतात कपाट बंद न करता पटकन घरावर असलेल्या अंगणात आल्या. तिथलं दृश्य पाहतात त्या रागाने म्हणाल्या, अरे राजेश, मधूचे केस सोड. राजेश आपल्या आईकडे बघत म्हणाला, आई, तू आमच्यामध्ये पडू नकोस. एवढ्यात मधूने आपले केस सोडवले आणि कमलाजींजवळ जाऊन त्यांना मिठी मारली. मग राजेशकडे पाहत हसून म्हणाली, आता ओढा माझे केस, आणि त्याला चिडवत मूठ दाखवली. हे पाहून राजेश वैतागून म्हणाला, बघितलं ना आई, ही कशी माझ्यावर हात उगारते. तू तिला खूप डोक्यावर बसवले. कमलाजी हसत म्हणाल्या, अरे तुलाही मी खूप डोक्यावर घेतले. एवढं बोलतात कमलाजी आणि मधू दोघीही मोठ्याने हसू लागल्या आणि राजेशही आपला राग विसरून हसू लागला. संपूर्ण घर हास्याने गजबजून गेलं. त्यांच्या छोट्या छोट्या मस्कऱ्या त्यांच्या नात्यातील दृढबंध दाखवत होत्या. राजेश आपल्या आईला मिठी मारत म्हणाला, आई, सगळं प्रेम फक्त सुनेवरच का? त्यावर कमलाजी हसून म्हणाल्या, अरे तुमच्या गडबडीत मी कपाट उघडंच ठेवले. उंदीर शिरला तर माझ्या सर्व साड्या कुरतडून टाकेल. राजेश मिश्किलपणे हसत म्हणाला, आई, जरी उंदराने तुझ्या साड्या कुरतडल्या तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही. मधूच्या कपाटात साड्यांचा खजिना आहे. मधू कमलाजींकडे बघत म्हणाली, आई, तुम्ही सामान पॅक केलं का? अजून नाही बाळा, मला कळतच नाही की उद्या जाताना मी कोणती साडी नेसू. यावर राजेश हसत म्हणाला, बरं आई, मी निघतो. नाहीतर तुमच्या सासूसुनेच्या गप्पा ऐकत बसलो तर माझा पूर्ण दिवस इथेच निघून जाईल. असं म्हणत त्याने आपल्या आईच्या पायांना स्पर्श केला आणि तो ऑफिससाठी निघून गेला. तो गेल्यावर मधू हसत हसत कमलाजींसोबत त्यांच्या खोलीत आली. कमलाजी एक एक साड्या पाहू लागल्या. मधूची नजर अचानक एका सुंदर रेशमी साडीवर गेली. तिने ती हलके स्पर्श करत म्हणाली, आई, ही साडी तुमच्या अंगावर खूप छान दिसेल. कमलाजींनी साडी पाहिली आणि मधूकडे बघून म्हणाल्या, ही खूपच चमकदार वाटते. माझ्यासाठी ठीक राहील का? मधूने प्रेमाने त्यांचा हात धरत उत्तर दिलं, आई, तुम्ही ही साडी नेसलीत तर सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्यावरच असतील. आपण अशीच एक साडी सुरादीदीसाठीही घेऊया. त्यांच्यावरही खूप खुलून दिसेल. मधू बोलत असताना तिचा फोन वाजला. तिने फोन पाहिला आणि आनंदाने म्हणाली, अरे सुधादीदींचा कॉल आहे. ती उत्साहाने बोलू लागली, दीदी, कशा आहात? मी आत्ताच आईशी तुमच्याबद्दलच बोलत होते. मी ठीक आहे वहिनी. आई, दादा आणि तुम्ही कसे आहात? आणि हो, ट्रेनच्या तिकिटाचं काय झालं? माझ्या सासरी हा पहिला मोठा कार्यक्रम आहे. तुम्ही वेळेवर आलंच पाहिजे. नाहीतर माझ्या सासू मला टोमणे मारतील आणि म्हणतील, तुझ्या मुलीचं लग्न असतं तर तुझी आई धावत आली असती. इतकं बोलता बोलता सुधाचा आवाज हलकासा कापायला लागला. हे समजतात मधूच्या डोळ्यात अश्रू आले. ती सुधाच्या मनातील वेदना आणि अपेक्षा समजू शकत होती. तिने काही न बोलता फोन कमलाजींकडे दिला. कमलाजींनी मधूच्या डोळ्यांकडे पाहून ओळखलं की सुधा दुःखी आहे. त्यांनी प्रेमळ स्वरात विचारलं, सुधा बेटी, कशी आहेस? सुधा लगेच म्हणाली, मी ठीक आहे आई, पण तुम्ही सगळे वेळेवर येणार ना? वहिनीला सांग की माझ्या सासूला काही बोलायला संधी मिळू नये, नाहीतर त्या मला टोमणे मारून त्रास देतील. कमलाजी हलकंसं हसल्या, अगं वेडे, काळजी कशाला करतीस? तुझं सासर आहे, आम्ही कसे नाही येणार? सगळे येणार आहोत. आणि हो, मधूने तुझ्यासाठी एक सुंदर साडी आणि सोन्याचा हारही घेतलाय. खरंच आई? हो सुधा. सुधाच्या आवाजात अचानक आनंद भरला. त्यानंतर कमलाजींनी मधूकडे फोन दिला. वहिनी, तुम्ही खूप चांगले आहात. यावर मधू हसत म्हणाली, दीदी, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात. तुमच्यासाठी एवढं करणं काही मोठं नाही आणि ती माझी जबाबदारी आहे. हे ऐकून सुधाला आता थोडे हायसे वाटू लागले. ठीक आहे वहिनी, मी फोन ठेवते, पण तुम्ही लवकर तिकीट बुक करून वेळेवर पोहोचा.
नाहीतर माझ्या सासूबाई. मधू हसत म्हणाली, दीदी आता सासूची चिंता सोडा आणि तुमच्या तयारीवर लक्ष द्या. सर्व काही व्यवस्थित होईल. तुमच्या माहेरची माणसं तुम्हाला कधीच नाराज होऊ देणार नाही. सुधाने डोळ्यात पाणी आणत फोन ठेवला आणि इकडे कमलाजी व मधू आपल्या तयारीला लागल्या. आता फक्त प्रवासाची तयारी करायची होती. मधूने सर्वप्रथम आपल्या सासू कमलाजींची पॅकिंग करून घेतली. तिने कपाटातून 5 सुंदर साड्या निवडल्या. त्यातील 2 खास कार्यक्रमासाठी होत्या. तसेच काही दागिनेही एका छोट्या डब्यात ठेवले. त्यानंतर तिने अजून एक सुटकेस काढून सुधाच्या सासरच्या मंडळींसाठी भेटवस्तू भरण्यास सुरुवात केली. कमलाजी उभ्या राहून हसत आपल्या सुनेकडे पाहत होत्या. मधू, तू तर सर्व जबाबदारी अंगावर घेतली आहेस. मधू हसत म्हणाली, आई, माझ्या नंदेच्या सासरी कार्यक्रम आहे, तर मग मीच सर्व काही तयारी करायला हवी ना. कमलाजींनी प्रेमानेच्या पाठीवर हात फिरवत म्हटले, तू तर खरंच माझी मुलगी आहेस. प्रत्येक घरात अशी सून असेल तर कोणत्याही आईला मुलीची उणीव भासणार नाही. मधू लाजत म्हणाली, अच्छा आई, आता भाऊक करू नका. मला अजून राजेसाठी कपडे पॅक करायचे आहे, नाहीतर हे मासे पुन्हा म्हणतील, मधू तू माझे कपडे व्यवस्थित पॅक केले नाहीत. कमलाजी हसल्या, अच्छा ठीक आहे, लवकर आवरून घे. घरात हलकी फुलकी गंमत आणि प्रेमळ संवाद चालू असताना तयारीही सुरू होती. संपूर्ण कुटुंब उत्साही होतं, कारण सुधाच्या नंदेच्या लग्नाला सगळे एकत्र जाणार होते. मधूने तिची बॅग पॅक केल्यानंतर राजेशचे कपडेही व्यवस्थित ठेवले. त्यात काही फॉर्मल कपडे, एक जोडी पारंपरिक पोशाख आणि राजेशचे रोजच्या वापरातील कपडे होते. तसेच घड्याळ, परफ्यूम आणि आवश्यक सामानही तिने काळजीपूर्वक ठेवलं, जेणेकरून काहीही विसरायला नको. कमलाजी हे पाहत म्हणाल्या, मधू बेटा, तू तर प्रत्येक गोष्टीचं एवढं लक्ष ठेवतेस. राजेशला तर फक्त तयार होऊन निघायचे. मधू हसत म्हणाली, आई, आता मला सवय झाली आहे ना. नाहीतर म्हणतील, अरे मधू, माझा रुमाल कुठे आहे, माझे सॉक्स कुठल्या बॅगेत आहेत. कमलाजी हसल्या, ठीक आहे, आता उरलेली तयारी लवकर कर, म्हणजे सगळं वेळेत पूर्ण होईल. आता फक्त तिकीट आणि प्रवासाशी संबंधित छोट्या गोष्टींची खात्री करायची होती. मधू आणि कमलाजींनी सगळं व्यवस्थित पार पडतंय का ते पाहिलं, जेणेकरून काही अडथळा येऊ नये. फक्त आता तिकीट कन्फर्म होऊ दे, असं म्हणत कमलाजी देवघरात गेल्या. आधी त्यांनी दिवा लावला आणि हात जोडून प्रार्थना केली, हे परमेश्वरा, सगळं नीट पार पडू दे, आमचा प्रवास सुखकर होऊ दे आणि सुधाला सासरी कोणतीही अडचण येऊ नये. तेव्हाच फोन वाजला. मधूने फोन उचलला. पाहते तर राजेशचा कॉल होता. मधू, आपलं तिकीट कन्फर्म झाले, आईलाही सांग. मधूने उत्सुकतेने विचारले, काय बोलता. हो मधू, तिकीट कन्फर्म झालं आहे, तुम्ही लवकर पॅकिंग करून घ्या, आपल्याला उद्या निघायचं आहे. त्यानंतर मधूने लगेच कमलाजींना सांगितले, आई, तिकीट कन्फर्म झालं आहे, आता कसलीही काळजी नाही. कमलाजींनी देवासमोर हात जोडले आणि हसत म्हणाल्या, सुधाच्या सासरी आपल्याला अगदी वेळेवर पोहोचायला हवं. पण जसं कमलाजी विचार करत होत्या, तसं खरंच होईल का, की हा प्रवास त्यांच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन येईल. पुढच्या दिवशी सकाळी कमलाजी आणि मधू लवकर उठून शेवटच्या तयारीला लागल्या. मधूने दुपारी स्वयंपाक लवकरच केला होता, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. राजेश त्याच्या बॅगची खात्री करत म्हणाला, आई, मधू, सगळं तयार आहे ना. आपल्याला सायंकाळी 4:55 तेजस राजधानी पकडायची आहे, त्यामुळे आपल्याला 4 वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचायला हवं. मधू हसत म्हणाली, हो, सगळं व्यवस्थित पॅक झालं आहे, काळजी करू नका, काही राहिलेलं नाही. दुपारी 3 वाजता घरातून बाहेर पडताना कमलाजींनी देवाच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाल्या, हे परमेश्वरा, आमचा प्रवास शुभ आणि मंगलमय होऊ दे. मग त्यांनी मधूकडे पाहून म्हटले, चल ग बाळा, लवकर निघूया, नाही तर स्टेशनला पोचायला उशीर होईल. राजेशने तिकिटे आणि आधार कार्ड पुन्हा एकदा तपासले. त्यानंतर त्याने बॅग उचलली
आणि म्हणाला, टॅक्सी आली आहे, आता निघूया. मधूने पटकन दार व्यवस्थित लॉक केले आणि तिघेही टॅक्सीत बसून रेल्वे स्टेशनच्या दिशेने रवाना झाले. टॅक्सीत बसल्या बसल्या कमलाजींनी एक खोल श्वास घेतला आणि खिडकीबाहेर पाहत म्हणाल्या, सुधा किती आनंदी होईल ना आपल्याला पाहून. कित्येक महिन्यांनी आपण तिला भेटणार आहोत. मधू हसत म्हणाली, हो आई, आणि तुम्हाला माहिती आहे ना, सुधा दीदीही किती उत्सुक आहे आपल्याला भेटण्यासाठी. राजेश हसत म्हणाला, प्रत्येक बहिणीला आणि मुलीला आनंद होतो जेव्हा तिचे माहेरचे लोक येतात. स्टेशनवर खूप गर्दी होती. सगळीकडे अनाउन्समेंटचा आवाज येत होता. लोक आपले सामान घेऊन धावताना दिसत होते. कमलाजी, मधू आणि राजेशही आपल्या बॅगा सांभाळत प्लॅटफॉर्मच्या दिशेने जात होते. राजेशने तिकीट पाहिले आणि म्हणाला, आपली ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर लागणार आहे. चला तिकडे जाऊया. मधूने कमलाजींचा हात धरला आणि म्हणाली, आई सांभाळून चाला, गर्दी खूप आहे. कमलाजी हसल्या, अगं बाळा, मी एवढी म्हातारी झाली नाही की मला धरून चालावं लागेल. राजेश हसत म्हणाला, आई, मधू तुझी काळजी घेत आहे आणि तू चेष्टा करत आहे. तेवढ्यात ट्रेन येण्याची अनाउन्समेंट झाली आणि काही वेळातच तेजस राजधानी प्लॅटफॉर्म नंबर 5वर आली. तिघेही आपल्या गतीने चालत सीटपर्यंत पोचले. ट्रेनमध्ये बसतात कमलाजींनी खिडकीतून बाहेर पाहिले आणि म्हणाल्या, कितीतरी वर्षांनी रेल्वेचा प्रवास करते. जुन्या दिवसांची आठवण झाली. मधू हसली, हो आई, आणि या प्रवासाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण दीदीला भेटायला चाललोय. मग त्यांच्या समोरच्या सीटवर एक जोडपे येऊन बसले. त्यांच्यासोबत त्यांची 4 वर्षांची मुलगीसुद्धा होती. त्या मुलीने गुलाबी रंगाची फ्रॉक घातली होती. त्या मुलीची आई कमलाजींकडे हसत पाहत म्हणाली, नमस्ते मावशी, तुम्ही कुठे चालला आहात? कमलाजी हसत म्हणाल्या, मुंबई. हे ऐकून ती महिला लगेच म्हणाली, आम्हीसुद्धा तिकडेच चाललो आहोत, आणि ही माझी मुलगी सिया. यावर कमलाजी हसत म्हणाल्या, खूप छान बेटी, प्रवास सोबत केला तर लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर सिया हळूहळू कमलाजींच्या जवळ आली आणि त्यांच्या साडीच्या पदरावर आपली लहान बोटं फिरवू लागली. ते पाहून मधूला हसू आले. असं वाटतं सियाला आईची साडी खूप आवडली आहे. राजेशने हसून सियाला विचारले, सिया बेटी, तू आम्हाला सांगितले नाही की तू मुंबईला कोणाकडे चालली आहेस? सियाने उत्तर दिलं, मी माझ्या आजीकडे चालले आहे. कमलाजींनी सियाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, तू तुझ्या आजीकडे चालली आहेस आणि मी माझ्या मुलीकडे. आता रेल्वेचा प्रवास आणखीनच मनोरंजक झाला होता. जेव्हा प्रवासात असे अनोळखी लोक भेटतात तेव्हा आपले पण वाटते, पण समोर कोणतं संकट येणार आहे हे त्यांना माहीत नव्हतं. संध्याकाळ होत आली होती आणि तेजस राजधानी आपल्या पूर्ण गतीने मुंबईच्या दिशेने चालली होती. खिडकीच्या बाहेर अंधारात छोटे छोटे गाव, शेती आणि दूर चमकणारी लाईट दिसत होती. कमलाजी खिडकीतून बाहेर पाहत होत्या. मधूने त्यांना हसत विचारले, आई, काय झालं? तुम्ही कसला विचार करत आहात? कमलाजींनी हसत उत्तर दिलं, काही नाही बेटी, प्रवासात जुन्या दिवसांची आठवण आली. सुधा जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही असाच प्रवास करायचो. ती खिडकीतून बाहेर पाहण्याचा हट्ट करायची आणि मी घाबरायचे की तिने हात बाहेर न काढावा. हे ऐकून मधू हसू लागली आणि म्हणाली, म्हणजे सुधा दीदी लहानपणी खूपच खट्याळ होत्या. अगं मधू, तिच्यापेक्षा राजेश तर 2 पावले पुढं होता. राजेश, जो आत्तापर्यंत आपल्या फोनमध्ये व्यस्त होता. तो हसत म्हणाला, आई, आता माझी पोल खोलू नको. हे ऐकताच त्या दोघी हसू लागल्या. रात्रीचे 8 वाजले होते. टीटीत तिकीट तपासून गेला होता आणि आता ट्रेनचा स्टाफ डिनरसाठी तयारी करत होता. मधूने विचारले, राजेश, जेवण काय मागवायचं? मधू, मला साधं डाळ भात आणि भाजी हवी. प्रवासात हलकं जेवणच चांगलं वाटतं. कमलाजींनीही सहमती दर्शवली. हो, प्रवासात जड जेवण करणं योग्य नाही. थोड्याच वेळात अटेंडंट ताट घेऊन आले. सर्वांनी गरमागरम जेवण केले. डाळ भात, पोळी भाजी आणि सॅलड.
वा, जेवण तर मस्तच होतं, कमलाजी म्हणाल्या. हो, आता झोपही छान लागेल. जेवण झाल्यावर सगळ्यांनी आपापले सीट्स व्यवस्थित केले. राजेश आपल्या सीटवर आरामात पडला आणि डोळे मिटले. मधू ही सुस्तावली होती, त्यामुळे ती तर आधीच झोपली होती. कमलाजींनी एक दीर्घ श्वास घेतला व हळूहळू डोळे मिटले. रात्रीचे 10 वाजले होते आणि ट्रेनमध्ये सगळे गाढ झोपले होते. ट्रेन वेगाने धावत होती. बाहेर दाट अंधार होता. फक्त पटरून जाणाऱ्या ट्रेनच्या प्रकाशाची हलकीशी झलक दिसत होती. काही वेळाने अचानक कमलाजींची झोप उघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. शेजारी पाहिलं तर राजेश गाढ झोपला होता. त्याला उठवण्यात काही उपयोग नाही असं वाटून त्या सावकाश उठल्या आणि वॉशरूमकडे निघाल्या. वॉशरूमचं दार उघडतात त्यांना कोणाचं तरी हळू आवाजातलं बोलणं ऐकू आलं. आवाज वॉशरूमजवळ उभे असलेल्या एका व्यक्तीचा होता, जो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. हाँ भाई, सब वैसे ही हो रहा है जैसा हमने प्लान किया था. मुंबई जैसे ही पहुँचेंगे समझो काम हो जाएगा. हे ऐकून कमलाजींचे पाय क्षणभर थबकले. आता कमलाजींना अस्वस्थ वाटू लागलं. हा माणूस कोण आणि कुठल्या प्लॅनबद्दल बोलत होता? त्यांनी अधिक लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न केला तर त्यांचा श्वास वेगाने चालू लागला. त्यांच्या हातापायांना गारठा जाणू लागला. त्यांनी हळू डोकावून पाहायचा प्रयत्न केला, पण ट्रेनच्या हालचालीमुळे आणि कमी प्रकाशामुळे त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसू शकला नाही. त्याचवेळी त्या व्यक्तीने काहीतरी असं बोललं, जे ऐकताच कमलाजींच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर कमलाजींनी काय ऐकलं होतं आणि आता काय होणार? चला तर आपण पुढे जाणून घेऊयात. काही वेळाने कमलाजी घाबरत वॉशरूममधून बाहेर आल्या. जसे त्यांनी वॉशरूमच्या बाहेर पाऊल टाकले तसं तो माणूस त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मावशी, तुम्ही कुठे जाणार आहात? कमलाजींचं हृदय जोरजोराने धडधडू लागले. त्यांनी त्या माणसाकडे पाहण्याची हिंमतसुद्धा केली नाही, परंतु त्या स्वतःला सांभाळत म्हणाल्या, बेटा, मी मुंबईला माझ्या मुलीकडे चालले आहे. तो माणूस हलकेसे हसत डोके हलवून म्हणाला, या प्रवासात जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर योग्य ठिकाणी उतरून घ्या. कधीकधी गंतव्यस्थानावर पोहोचणे शक्य नसते. माझं ऐका, रतलाम स्टेशन येणार आहे. तुम्ही तिथेच उतरून घेतलं तर तुमच्यासाठी चांगलं राहील. ते ऐकून कमलाजींच्या अंगावर काटा उभा राहिला. त्या काही न बोलता हळूहळू आपल्या सीटकडे जाऊ लागल्या. त्या माणसाचा पुन्हा आवाज आला, रतलाम स्टेशन येत आहे, एकदा विचार करा. परंतु कमलाजींनी काहीच उत्तर दिले नाही आणि पटकन आपल्या सीटजवळ गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी सर्वत्र नजर टाकली. सर्वजण झोपले होते. त्यांनी राजेशला उठवायचा प्रयत्न केला, पण पुन्हा विचार केला की त्याला हे सांगितलं तर तो घाबरून जाईल. त्या विचार करू लागल्या, तो माणूस कोण आहे आणि खरंच काही विपरीत घडणार आहे का? त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब आले होते. त्यांनी एक नजर आपल्या सीटवर टाकली. राजेश आणि मधू गाढ झोपेत होते. रेल्वे आपल्या वेगाने धावत होती, पण कमलाजींचं मन अस्वस्थ होते. त्यांनी हळुवारपणे सीटवर बसून आपल्या साडीचा पदर व्यवस्थित केला आणि त्या खिडकीबाहेर पाहू लागल्या. रात्रीचा गडद अंधार सर्वत्र पसरलेला होता. ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या प्रकाशाच्या रेषा काही क्षणातच मावळून जात होत्या. अचानक रेल्वेमध्ये अनाउन्समेंट झाली, पुढचे स्टेशन रतलाम आहे. ही ट्रेन रतलाम स्टेशनवर काही मिनिटांसाठी थांबेल. कमलाजींचे मन आता अधिकच घाबरले. त्यांनी पुन्हा एकदा राजेशकडे पाहिलं, जो गाढ झोपेत होता. मधू ही शांतपणे झोपलेली होती. कमलाजींचे हात थरथरत होते. त्यांना काहीच कळेना. जे त्यांनी ऐकले होते ते खरे होते की फक्त त्यांचा भास? पण त्या अनोळखी व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये जी विचित्र थरथर होती ती त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि आपल्या चपला नीट केल्या. मग त्यांनी मनाशी ठरवले, नाही, मी असं काहीही होऊ देणार नाही. कोणालाही न जाग करता, कोणताही आवाज न करता त्यांनी आपली पर्स उचलली आणि त्या सीटवरून हळूच उठल्या. आता ट्रेनचा स्पीड थोडा मंद होऊ लागला होता, ज्यामुळे स्पष्ट होत होते की रतलाम स्टेशन येणार आहे.
त्यांनी शेवटची एक नजर राजेश आणि मधूवर टाकली. जणू त्यांना आपल्या डोळ्यात साठवून ठेवायची होती. परमेश्वरा, यांची काळजी घे. एवढीच म्हणत त्यांनी आपल्या साडीचा पदर नीट कमरेला खोसला आणि पटकन त्या दरवाजाच्या दिशेने निघाल्या. जशी ट्रेन रतलाम स्टेशनवर थांबली, कमलाजींनी इकडे तिकडे पाहिले. रात्रीच्या यावेळी स्टेशनवर थोडीफार चहलपहल होती. ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे असलेल्या गार्डने त्यांच्या दिशेने पाहिले, पण तो काही बोलला नाही. कमलाजींनी कोणाच्याही नजरेत न येता पटकन प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकले. ट्रेनने काही सेकंदातच पुन्हा हॉर्न वाजवले आणि ट्रेन हळूहळू पुढे निघाली. कमलाजी तिथे स्तब्ध उभे राहिल्या. त्यांच्या डोळ्यात भीती, अस्वस्थता आणि अनिश्चितता स्पष्ट दिसत होती. आता काय करू, त्यांनी मनात विचार केला आणि मागे वळून पाहू लागल्या. तो अनोळखी माणूस त्यांचा पाठलाग तर करत नाही ना? शेवटी कमलाजींनी असं काय ऐकलं होतं आणि आता ते एकट्या रतलाम स्टेशनवर काय करणार? चला, याच कथेतून आपण पुढे जाणून घेऊया. रात्रीचे जवळपास 1 वाजले होते. ट्रेन भरधाव वेगाने मुंबईकडे धावत होती. अचानक राजेशही झोपेतून जागा झाला. त्याला थोडी तहान लागली होती, म्हणून तो पाण्याची बाटली उचलू लागला. पण समोर पाहताच त्याच्या काळजात धस्स झाले. आईचं सीट रिकामं होतं. सुरुवातीला त्याला वाटले की कदाचित आई वॉशरूमला गेली असेल, पण बराच वेळ होऊनही आई परत आली नाही. आता त्याच्या मनात अस्वस्थता वाढू लागली. त्याने जवळ झोपलेल्या मधूला हलवले. मधू, उठ, आई दिसत नाहीये. मधूने आधी अर्धवट डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिले, पण मग तीही डचकून उठली. काय झालं? आई नाहीये. आता दोघेही पूर्णपणे जागे झाले होते. राजेशने सर्वत्र नजर फिरवली, पण कमलाजी कुठेच दिसेनात. त्याच्या छातीत धडधड वाढली. आई, आई, त्याने हळू आवाजात हाक मारली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या आवाजाने समोरच्या सीटवर झोपलेले पती पत्नीचे जोडपे जागे झाले. महिलेने चिंतेने विचारलं, काय झालं? मधूने घाबरलेल्या स्वरात सांगितले, आमची आई कुठेच दिसत नाही. आता आजूबाजूचे इतर प्रवासीही जागे झाले. काहींनी इकडे तिकडे पाहिले, तर काही जण म्हटले कदाचित त्या वॉशरूममध्ये असतील, पण वॉशरूम तपासूनही त्या तिथे नव्हत्या. राजेशच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, शेवटी आई गेली कुठे? असं तर नाही ना आई स्वतःहून एखाद्या स्टेशनवर उतरली असेल किंवा तिच्यासोबत काहीतरी घडलं? नाही, त्याच्या मनात आता असंख्य प्रश्न उमटत होते. त्याच्या डोळ्यांमध्ये काळजी स्पष्ट दिसत होती, पण त्याहून अधिक त्याचे मन भीतीने थरथरत होते. त्याने डोक्यावर हात ठेवला आणि अस्वस्थपणे म्हणाला, मला काही कळत नाहीये. आता काय करावं? आई कुठे गेली असेल? तिच्याजवळ फोनही नाही. मधू आता स्वतःला रोखू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिने रडत रडत विचारले, राजेश, आता आपण काय करायचं? आई कुठे आणि कशा असतील? राजेशने खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरत म्हणाला, आपण आधी शांत राहिलं पाहिजे. नीट विचार करून योग्य पाऊल उचललं पाहिजे. रडून काही होणार नाही. मधू, त्यांची चर्चा ऐकून समोर बसलेली पती पत्नीही आता अधिकच काळजीत पडली. ट्रेनचा वेग वाढतच होता. जसजसा ट्रेनचा स्पीड वाढत होता, तसतसा राजेश व मधूच्या मनात काळजीचा भार अधिकच वाढत चालला होता. त्यांचा एकमेव उद्देश होता आईला शोधणं. आता आजूबाजूचे काही प्रवासीही त्यांना मदत करू लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तेव्हाच एक मध्यमवयीन गृहस्थ जे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होते, ते पुढे सरसावले आणि म्हणाले, बेटा, घाबरू नकोस. आधी नीट आठव, शेवटचं तू तुझ्या आईला कधी पाहिलं होतं? राजेशने आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, रात्री साधारण 10 वाजता मी आईला पाहिलं होतं. ती आपल्या सीटवर झोपली होती. त्यानंतर मला ही झोप लागली आणि आता जाग आली तर ती इथे नाही. मधू अजूनही रडत होती. समोर बसलेल्या महिलेने तिला सांत्वना देत म्हटले, बेटी, धीर धर. कदाचित त्या चुकून एखाद्या स्टेशनवर उतरल्या असतील. मागे बसलेल्या एका तरुणाने सुचवले, दादा, तुम्ही लगेच टीटीला कळवा. तो ट्रेनमध्येच असेल. तो काहीतरी मदत करू शकेल. हे ऐकतात
राजेशला आशा वाटली. तो ताबडतोब उठला आणि टीटीला शोधायला लागला. पण जसजसे ट्रेन पुढे जात होती तसतशी त्यांची अस्वस्थता वाढत चालली होती. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घोंगावत होता. आई जर खरंच ट्रेनमधून उतरली असेल तर ती आता कुठे असेल? ती सुरक्षित असेल का? ट्रेनच्या खिडकीबाहेर अंधार दाटला होता. राजेश आणि मधूच्या मनात मात्र घबराटीचे वादळ उठले होते. काही प्रवासी त्यांना धीर देत होते, पण कोणाकडेही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. मधूने घाबरलेल्या आवाजात म्हटले, राजेश, मला काहीतरी गडबड वाटते. आई असं कधीच करणार नाही. त्या आपल्याला न सांगता ट्रेनमधून उतरू शकत नाहीत. राजेश अधिकच अस्वस्थ झाला. तो घाईघाईने टीटीच्या डब्यात पोचला आणि तिथे उभे असलेल्या टीटीला सर्व हकीकत सांगितली. टीटीने विचारपूर्वक ऐकून घेतले आणि म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका. असं बऱ्याच वेळा होतं की वयस्कर लोक एखाद्या स्टेशनवर काहीतरी घ्यायला उतरतात आणि चुकून दुसऱ्या डब्यात शिरतात. कदाचित तुमच्या आईही दुसऱ्या कोचमध्ये चढल्या असतील. राजेशने अधीरतेने विचारलं, पण सर, आईकडे फोन नाही आणि ती काही न सांगता कशी उतरेल? आता प्रश्न हा होता की आई खरंच दुसऱ्या डब्यात आहे का, की तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडलं आहे. त्याच वेळेस एक तरुण पुढे आला आणि म्हणाला, दादा, मी तुमच्या आईला कोणाशी तरी बोलताना पाहिलं होतं. जेव्हा ट्रेन रतलाम स्टेशनवर थांबली होती तेव्हा तो माणूस तुमच्या आईसोबत बोलत होता. हे ऐकून राजेश आणि मधू एकदम डचकले. राजेशने तत्काळ विचारले, कोणता माणूस? तुम्ही त्याचा चेहरा पाहिलात का? तो तरुण थोडा विचार करून म्हणाला, मी पूर्णपणे पाहू नाही शकलो, पण त्याचा आवाज खूप जड होता आणि त्याने काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. तो तुमच्या आईशी काहीतरी बोलत होता. मला वाटले तोही एक प्रवासी असेल, म्हणून मी फारसे लक्ष दिले नाही. हे ऐकतात राजेशचे हृदय वेगाने धडधडू लागले. आता प्रश्न होता की शेवटी कमलाजी कुठे होत्या? त्या स्वतः खाली उतरल्या का, की त्यांना जबरदस्तीने उतरवलं गेलं? टीटी राजेशला समजावत म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी करतो. पण खरोखरच कमलाजी स्टेशनवर चुकून उतरल्या होत्या का? तिकडे रतलाम स्टेशनवर थंड वारा कमलाजींच्या चेहऱ्यावर येत होता, पण त्यांच्या मनात सुरू असलेले वादळ त्याहून कितीतरी वेगाने घोंगावत होते. त्यांनी एक क्षणही न दवडता स्टेशन इन्क्वायरीकडे धाव घेतली. कमलाजी घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, मला पोलीस हेडक्वार्टरशी बोलायचं आहे. एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. स्टेशनवरील अधिकाऱ्याने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले, काय झालं मॅडम? शांतपणे सांगा. कमलाजींनी त्या अनोळखी माणसाबद्दल सांगायला सुरुवात केली, ज्याने त्यांच्याशी ट्रेनमध्ये बोलताना संशयास्पद गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांची तळमळ त्यांच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होती. स्टेशन मास्टर आणि तिथे उपस्थित असलेले कर्मचारी कमलाजींकडे आश्चर्याने पाहू लागले. मावशी, तुम्ही थोडं शांत व्हा आणि नीट सांगा, नेमकं काय झालंय? कमलाजी घाईघाईने बोलू लागल्या, ही ट्रेन, या ट्रेनमध्ये एक मोठा धोका आहे. मी एका माणसाला फोनवर बोलताना ऐकलं. तो म्हणत होता मुंबई पोहोचताच काम होईल. इतकं बोलून त्या थरथर कापू लागल्या. मग काय झालं मावशी? स्टेशन मास्टरने काळजीत विचारले. कमलाजींनी एक खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाल्या, तो मुंबईला पोहोचताच ही ट्रेन उडवण्याची योजना आखत होता. हे ऐकतात स्टेशन मास्टरच्या डोळ्यात भीती उमटली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित रतलाम पोलीस हेडक्वार्टरशी संपर्क साधला. कमलाजीच्या बोलण्याने संपूर्ण स्टेशन हडबडून सावध झालं. काही मिनिटातच ड्युटीवर असलेले एक इन्स्पेक्टर आणि 2 पोलीस कर्मचारी तिथे पोहोचले. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, मावशी, कृपया संपूर्ण गोष्ट सविस्तर सांगा. कमलाजींनी ऐकलेलं सगळं अगदी तपशिलावर सांगितलं. इन्स्पेक्टरने त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे गांभीर्याने लक्ष दिलं आणि लगेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला. इन्स्पेक्टर म्हणाले, जर आपण आत्ता ट्रेनमध्ये चढलो तर तो संशयित सावध होऊ शकतो. आपल्याला ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळावी लागेल. कमलाजींनी अस्वस्थपणे विचारले,
मग तुम्ही काय करणार? इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, पुढील एखाद्या छोट्या स्टेशनवर आम्ही साध्या वर्दीतील काही पोलीस तैनात करू. त्यात आमचे काही सिनियर ऑफिसर देखील असतील, जेणेकरून त्या लोकांना संशय येणार नाही. आता कमलाजींना थोडासा दिलासा मिळाला, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता अद्यापही तशीच होती. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही नक्की त्यांना पकडाल ना? मावशी, आम्ही तुम्हाला वचन देतो, यात कुठल्याही प्रवाशाच्या जीवाला धोका होणार नाही आणि सर्व गुन्हेगार पकडले जातील. त्यानंतर मग सुरू झाली ट्रेनमध्ये पोलिसांची गुप्त एंट्री. रात्री 2 वाजता जेव्हा ट्रेन एका छोट्या स्टेशनवर पोहोचली, तेव्हा आधीपासूनच एक विशेष टीम तिथे तयार होती. साध्या वर्दीत असलेले 4 पोलीस निवांतपणे अगदी सामान्य प्रवाशांसारखे ट्रेनमध्ये चढले. त्यांना एकच आदेश होता, संशयितांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळा, पण कोणत्याही प्रकारची घाई करू नका. ट्रेन आता हळूहळू आपल्या गंतव्यस्थानाकडे जात होती, पण यावेळी त्यात पोलिसांची सतर्क नजरही होती. रत्ताम पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरने कमलाजींना विचारले, तुम्ही त्या माणसाची ओळख सांगू शकता का? कमलाजींनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, हो साहेब, मी त्याला नीट पाहिले होते. तो अंदाजे 40-45 वर्षांचा होता. त्याने हलक्या काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि डोक्यावर टोपी होती. त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारची चतुराई होती, जणू तो काहीतरी मोठं घडवण्याच्या तयारीत होता. हे ऐकून इन्स्पेक्टर आणि इतर पोलीस अधिकारी गंभीर झाले. ते म्हणाले, आणि तुम्ही त्याच्यासोबत अजून कोणाला पाहिलेत का? कमलाजींनी मान हलवली. हो, तो एकटा नव्हता. मी त्याला फोनवर बोलताना ऐकलं होतं. नंबर 2ला तिथेच ठेव आणि नंबर 3 पुढच्या स्टेशनवर भेटेल. म्हणजेच त्याचे इतर साथीदारही या ट्रेनमध्ये किंवा आसपासच आहेत. हे ऐकतात इन्स्पेक्टरच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. आता हे स्पष्ट झालं होतं की हा काही साधा प्रकार नव्हता. यात अनेक लोक सामील होते आणि जर पोलिसांनी घाईगडबड केली तर ते सावध होऊ शकतात. इन्स्पेक्टरने त्वरित आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला. सर, संशयित एकटा नाही, किमान ते 3-4 जण आहेत आणि ते एका संघटित योजनेनुसार काम करत आहेत. आपल्या ट्रेनच्या आत अत्यंत सतर्कतेने ऑपरेशन करावं लागेल. जर हे लोक दहशतवादी असतील तर कोणती घाई जीवघेणी ठरू शकते. आता पोलिसांना ट्रेनच्या आत त्या संशयितांना शोधायचं होतं, पण कोणालाही संशय न येऊ देता. पोलीस योग्य वेळी या गुन्हेगारांना पकडू शकतील का? फोनवर उल्लेख केलेले नंबर 2 आणि 3 नक्की कोण होते? कमलाजींची सतर्कता या ट्रेनला एका मोठ्या दुर्घटनेपासून वाचवू शकेल का? तेजस राजधानी आपल्या संपूर्ण वेगाने मुंबईच्या दिशेने धावत होती, पण या प्रवासात एक भयंकर वादळ येणार होतं, ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. मुंबई गाठायला आता फक्त 4 तास उरले होते. सकाळी 4:30 वाजता पहिली हालचाल झाली. ट्रेनच्या B3 कोचमध्ये एक माणूस वारंवार संशयितरित्या इकडे तिकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो उठून वॉशरूमच्या दिशेने गेला आणि तिथे जाऊन कोणाशी तरी हळू आवाजात फोनवर बोलू लागला. सगळं तयार आहे. होय, मुंबई पोहोचताच काम होईल. सकाळी 5 वाजता पोलिसांनी मोर्चा सांभाळला. दुसऱ्या डब्यात असलेले साध्या कपड्यातील पोलीसकर्मी अत्यंत सतर्क झाले होते. इन्स्पेक्टर जावडेकर यांना दुसऱ्या डब्यात असलेल्या पोलिसांनी हेडसेटमध्ये माहिती दिली. सर, संशयित व्यक्ती हालचाल करत आहे. जावडेकर यांनी आपल्या टीमला इशारा केला. एकदम काळजीपूर्वक काम करायचं आहे. कोणत्याही प्रवाशाला धोका होता कामा नये. आता B3 आणि S5 कोचमध्ये बसलेले 2 संशयित आपल्या जागेवरून उठले होते. त्याचवेळी एका पोलिसाने फोनवर बोलत असणाऱ्या संशयित व्यक्तीचं मनगट घट्ट पकडले. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाहीत, त्याने दातओठ खाऊन म्हटलं आणि जोरात सीटवर लाथ मारली. त्यामुळे डब्यात प्रचंड गोंधळ उडाला. त्याचवेळी एका महिलेने ओरडून विचारले, अरे, हे काय चालले? एका वृद्धाने घाबरत विचारले, पोलीस ट्रेनमध्ये का आलेत? इन्स्पेक्टर जावडेकर त्वरित मोठ्या आवाजात म्हणाले, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. ही सुरक्षा तपासणी आहे. कृपया सगळ्यांनी
आपापल्या जागेवर शांतपणे बसा. ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी एकमेकांकडे घाबरलेल्या नजरेने पाहू लागले. सगळ्यांना समजले की काहीतरी गंभीर घडले आहे. राजेश आणि मधू, जे आधीच आईच्या गायब होण्याने चिंतित होते, ते अचानक वाढलेला गोंधळ पाहून अधिक घाबरून गेले. मधूने चिंताग्रस्त होऊन विचारले, राजेश, हे सगळं काय चाललंय? आधी आपली आई गायब झाल्या आणि आता ही पोलीस कारवाई. नक्कीच काहीतरी गंभीर घडलंय का? राजेशच्या डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. मधू, मलाही काही कळत नाही. पोलीस अचानक ट्रेनमध्ये का आले? त्यांच्यासमोर बसलेले दाम्पत्य देखील आता जागे झाले होते. नवऱ्याने म्हटले, मला वाटतं काहीतरी मोठा प्रकार आहे. आपण याबाबत टीटीकडे विचारणा करायला हवी. राजेशने हिंमत करून टीटीला अडवले आणि विचारले, साहेब, हे सगळं काय चाललंय? टीटीने गंभीर स्वरात उत्तर दिले, पहा, मी फार काही सांगू शकत नाही, पण सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ट्रेनमध्ये तपासणी वाढवली आहे. तुम्ही घाबरू नका. आता ट्रेनमध्ये फक्त एकच दहशतवादी उरला होता. तो सर्वात धूर्त आणि धोकादायक होता. त्याने झटक्यात खिशातून बंदूक काढली आणि समोर बसलेल्या एका प्रवाशाला धरले. कोणीही पुढे आले तर याला मारून टाकीन. हे पाहून संपूर्ण डब्यात शांतता पसरली. सर्व प्रवासी अजूनही स्तब्ध होते. इन्स्पेक्टर जावडेकरांनी आपल्या खिशातून पिस्तूल काढली, पण त्यांना ही परिस्थिती कोणत्याही रक्तपाताशिवाय हाताळायची होती. मधूचा चेहरा पांढराफट पडला होता. तिने राजेशचा हात घट्ट पकडला. राजेशने तिच्याकडे पाहत म्हटले, घाबरू नको. जावडेकर शांतपणे म्हणाले, हे बघ, जर तू कुठली चूक केलीस तर तुला मी जिवंत सोडणार नाही. तो हसू लागला, मला मरणाची भीती नाही. तेव्हाच मागून एका पोलिसाने जोरात त्याच्या हातावर प्रहार केला आणि प्रवाशाला सोडवले. तो खाली कोसळला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संपूर्ण ट्रेनमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. कोणालाही विश्वास बसत नव्हता की ते एवढ्या मोठ्या संकटात सापडले होते. तिन्ही दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. आता ट्रेनमध्ये कोणताही धोका उरला नव्हता. इन्स्पेक्टर जावडेकर पुढे आले आणि त्या प्रवाशाची विचारपूस केली, तुम्ही ठीक तर आहात ना? त्या प्रवाशाने डोळ्यातून कृतज्ञता व्यक्त केली आणि मान हलवली. सर्वांनी पोलिसांसाठी टाळ्या वाजवल्या. राजेश आणि मधू अजूनही अस्वस्थ होते. मधूने घाबरत विचारले, राजेश, आई कुठे आहे? तेवढ्यात ट्रेनच्या पुढच्या डब्यातून एक पोलीस आला आणि जावडेकरांना कळवलं, सर, आम्ही बाकी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. आपल्याला काही महत्त्वाचे पुरावेही मिळाले आहेत. तर तिकडे रतलाम स्टेशनवर एका पोलीस अधिकाऱ्याने कमलाजींकडे पाहत नम्रपणे म्हटले, मावशी, तुमच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. जर तुम्ही हा संवाद ऐकला नसता आणि आम्हाला कळलं नसतं तर किती मोठं संकट उभं राहिलं असतं हे सांगता येणार नाही. आणि यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला असता. कमलाजींनी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं, माझ्या कुटुंबाचं आणि प्रत्येक प्रवाशाचं रक्षण होणं हाच माझ्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे. पण मी आता मुंबईला जाऊ शकते का? हो मावशी, परंतु आम्ही तुम्हाला असे एकटे जाऊ देणार नाही. आम्ही स्वतः तुम्हाला सुरक्षित मुंबईपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. कमलाजी आधी थोड्याशा संकोचल्या, पण पोलीस अधिकाऱ्यांच्या आग्रहासमोर त्यांना मान्य करावे लागले. लगेचच मुंबईला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसच्या एका सुरक्षित डब्यात पोलिसांनी त्यांची बसण्याची व्यवस्था केली. ट्रेन सुटण्यापूर्वी स्टेशन मास्टर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. एक पोलीस अधिकारी म्हणाला, आई, आम्ही मुंबई स्टेशनवरही आमच्या अधिकाऱ्यांना सूचित करू. तिथे पोहोचतात तुम्हाला संपूर्ण सन्मान मिळेल. कमलाजींच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसली. ट्रेन चालू होतात त्यांनी हात जोडून सगळ्यांचे आभार मानले. काही वेळातच ट्रेन आपल्या पूर्ण वेगाने मुंबईच्या दिशेने धावू लागली. कमलाजी खिडकीतून बाहेर पाहत होत्या, पण त्यांचे मन मात्र आपला मुलगा आणि सुनेच्या विचारात गुंतले होते. त्या विचार करत होत्या, मी मुंबई स्टेशनवर उतरल्यावर राजेश आणि मधूला माझ्याकडे पाहून कसे वाटेल. त्यांना तर विश्वासही बसणार नाही की
मी इथे कशी पोहोचले. कमलाजींनी आपल्या बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि एक घोट घेतला. त्यांच्या डोळ्यात समाधान होते. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि डोळे बंद केले. मुंबई आता फार लांब नव्हती. तेजस राजधानी सकाळी 8:30 वाजता मुंबई स्टेशनवर येऊन थांबतात. राजेश आणि मधूच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. दोघांच्या डोळ्यात रात्रभराची चिंता स्पष्ट दिसत होती. ते घाईघाईने प्लॅटफॉर्मवर उतरले आणि चारही बाजूंना नजर फिरू लागले. आणि मग त्यांनी समोर काही अंतरावर आपल्या आई कमलाजींना उभी असलेली पाहिले. पण त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्या शेजारी रतलाम स्टेशनचे 2 पोलीस अधिकारीही उभे होते. तितक्यात तिथे इन्स्पेक्टर जावडेकरही आले. राजेश आणि मधू काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि भावनांचा कल्लोळ स्पष्ट दिसत होता. आई, राजेश जोरात ओरडला आणि दोघेही तिकडे धावत गेले. कमलाजींनी आपल्या दोन्ही हातांनी त्यांना कवेत घेतले. मधूच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती भावूक होत म्हणाली, आई, तुम्ही ठीक आहात ना? आम्ही किती काळजीत होतो. तुम्हाला कल्पना तरी आहे का? राजेशने आपल्या आईचा हात घट्ट धरला आणि उत्सुकतेने विचारले, पण आई, हे सगळं काय झालं? आणि तू पोलिसांसोबत का आहे? तेव्हाच इन्स्पेक्टर जावडेकर स्मित हास्य करत पुढे आले आणि म्हणाले, तुमच्या आईंनी जी हिंमत दाखवली आहे त्यामुळे आज अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्या खरोखरच शूर आहेत. जर त्यांनी वेळीच आम्हाला सांगितले नसते तर या ट्रेनमध्ये मुंबईत पोहोचण्याआधीच स्फोट झाला असता. त्यांच्यामुळेच आज एक मोठा ट्रेन अपघात टळला आहे. यांच्या सतर्कतेमुळे आम्ही त्या लोकांना पकडू शकलो. त्या खरंच धाडसी आणि निडर आहेत. एवढं बोलून जावडेकरांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कमलाजींना सॅल्यूट केला. राजेश आणि मधू अभिमानाने भरून गेले. त्यांच्या आईने हजारो लोकांचे प्राण वाचवले होते. जावडेकरांनी कमलाजींकडे पाहिले आणि हसून म्हणाले, मावशी, आता आमचे काम संपले. आम्ही निघतो. पण आज तुम्ही जे केलं ते नेहमी आठवणीत ठेवलं जाईल. नंतर पोलिसांची टीम तिथून निघून गेली. पण त्यांच्या मागे अभिमान, सन्मान आणि एक नवीन कथा सोडून गेली. एका आईच्या शौर्याची कथा. राजेश आणि मधू यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण यावेळी हे अश्रू आनंद आणि अभिमानाचे होते. राजेश आपल्या आईकडे प्रेम भरल्या नजरेने पाहत होता. त्याच्या डोळ्यात अभिमान स्पष्ट दिसत होता. भावनांचा पूर त्याच्या मनात उमटत होता. कमलाजी हसल्या आणि म्हणाल्या, अरे, फक्त आईकडे बघतच राहशील का, की सुधाच्या घरीही जायला निघशील? राजेश हसला आणि मधूनेही हायसं वाटून घेतलं. चला, आता लवकर निघा. सुधा आपली वाट पाहत असेल. त्यानंतर राजेश, मधू आणि कमलाजी टॅक्सीत बसून सुधाच्या सासरच्या घरी रवाना झाले. रस्त्यावर मधू आणि राजेश कमलाजींना विचारत राहिले की त्यांनी एवढी मोठी शौर्यगाथा कशी घडवली. कमलाजी फक्त हसत म्हणाल्या, जेव्हा माणुसकीचा प्रश्न असेल तेव्हा भीतीसाठी जागा असू नये. तर इकडे सुधाच्या घरी आज सकाळी सकाळी वर्तमानपत्राच्या ठळक बातम्या वाचून सुधाच्या सासरच्या घरातील सर्वजण थक्क झाले. सुधाच्या सासूबाईंनी पेपर उचलला आणि नीट वाचू लागल्या. अचानक त्या आश्चर्याने म्हणाल्या, अगं सुधा, लवकर बघ, हा तुझ्या आईचाच फोटो आहे ना? सुधाने घाईघाईने वर्तमानपत्र उचलले आणि जसे तिने हेडलाईन वाचली तसे तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. एक मोठा रेल्वे अपघात टळला. एका आईच्या समजूतदारपणामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. खाली कमलाजींचा फोटोही छापलेला होता. आई, सुधाच्या तोंडून फक्त एवढेच बाहेर पडले. त्याचवेळी सुधाच्या सासऱ्यांनी गंभीर आवाजात म्हटले, कमलाजींनी दहशतवाद्यांची योजना उधळून लावली. हे तर खूप मोठं काम आहे. सुधाच्या डोळ्यात अभिमान आणि आश्चर्य यांचे मिश्रभाव उमटले. तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजली. सुधा धावत जाऊन दरवाजे उघडायला गेली तर समोर तिची आई कमलाजी उभ्या होत्या. सुधाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आई, ती भावूक होऊन त्यांच्याशी घट्ट बिलगली. घरातील सगळेजण स्तब्ध उभे राहून कमलाजींकडे पाहत होते. एक आई जी आता संपूर्ण देशाची नायिका बनली होती. कमलाजींच्या धाडसाची आणि माणुसकीची दखल संपूर्ण देशाने घेतली.
त्यानंतर भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मित्रांनो, आई हा फक्त एक शब्द नाही, तर तो प्रेम, त्याग आणि धैर्य यांची मूर्ती आहे. आईचे ममत्व केवळ घरापुरते मर्यादित नसते, तर जिथे ती जाते तिथे ती एक ढाल बनते. या कथेत कमलाजींनी सिद्ध करून दाखवले की एक आई केवळ आपल्या कुटुंबाचे रक्षण करत नाही, तर गरज पडली तर ती संपूर्ण समाजासाठीही संरक्षक बनू शकते. कधीकधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते, जिथे आपल्या एका छोट्याशा सावधानतेमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. फक्त गरज असते ती धैर्य दाखवण्याची, योग्य अयोग्य ओळखण्याची आणि परिस्थितीशी ठामपणे सामना करण्याची. म्हणूनच जर तुम्हाला प्रवासात किंवा अन्य ठिकाणी कधीही एखादी संशयास्पद हालचाल दिसली किंवा काहीतरी अयोग्य वाटले, तर शांत बसू नका. याची माहिती त्वरित पोलिसांना कळवा. तुमची सतर्कता अनगिनत लोकांचे प्राण वाचवू शकते. लक्षात ठेवा, धैर्यापेक्षा मोठे कोणतेही शस्त्र नाही आणि आईपेक्षा मोठा कोणताही योद्धा नाही. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका रोमांचक कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. आभारी आहोत.